आत्ताच प्रमोदजींनी विशेषतः ब्लॅक स्पॉटबद्दल मागणी केली होती। त्यांनी 177.73 कोटी रुपये त्याची मागणी केली होती। मी 100 कोटी रुपये याचं सँक्शन ताबडतोब करतो। Big Tycoon brings to you settlement plot at Dargal near Mopa Airport. Price starts from 15,000 rupees per square meter. आत्ताच प्रमोदजींनी विशेषतः ब्लॅक स्पॉटबद्दल मागणी केली होती। त्यांनी 177.73 कोटी रुपये त्याची मागणी केली होती। मी 100 कोटी रुपये याचं सँक्शन ताबडतोब करतो आणि हे पूर्ण काम त्यांनी सुरू करावं। त्यांना पुरलेले 77 कोटी पण आम्ही लगेच देऊ असा त्यांना विश्वास देतो, कारण रोड ॲक्सिडेंटमध्ये मरणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे। आणि माझी त्यांना विनंती आहे की एकही ॲक्सिडेंट होणार नाही असं गोव्याला राज्य म्हणून तयार करण्याकरता आपण जरूर प्रयत्न करा। या बाबतीत आपल्याला आम्ही पूर्ण सहकार्य करू। त्यांनी विशेषतः G20च्या वेळी जो खर्च केला त्याच्याबद्दलही उल्लेख केलेला आहे। त्यापैकी 40 कोटी रुपये मी आमच्या खात्यातून त्या G20च्या वेळी केलेल्या खर्चाकरता विशेषतः मरगाव जो वेस्टर्न बायपास आहे त्याकरता देण्याची घोषणा करतो। नंतर CRFमध्ये आणि सेतुबंधनमध्ये पुन्हा 100 कोटी रुपये ॲडिशनल देण्याचं देखील जाहीर करतो। त्यांनी प्रस्ताव पाठवावा। ॲन्युअल प्लॅनमध्ये ज्यांची 90% लँड पोझिशनमध्ये आहे असे सगळे स्ट्रेचेस ॲन्युअल प्लॅनमध्ये घेऊन त्याला मंजुरी देऊ आणि त्यांनी जेवढे विषय सांगितलेले आहेत ते सगळे येत्या 2 दिवसामध्ये प्रोजेक्ट वाईज आम्ही सगळा रिव्ह्यू करणार आहोत आणि नक्कीच याकडे आम्ही लक्ष देऊ। मला अतिशय आनंद आहे की गोव्यामध्ये एकंदर 98 कामे मंजूर झाली होती। त्यापैकी 70 कामं पूर्ण झालेली आहे आणि प्रगतीत 28 कामं आहे आणि जवळपास 10,000 कोटी रुपयाची 12 कामं प्रस्तावित आहे। आणि हे झाल्यावर गोव्यामध्ये कामच उरणार नाही। मला अतिशय आनंद आहे की विशेषतः मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना विशेषतः या जुवारी पुलावर हा बांधल्यानंतर याच्या तांत्रिक दोषाच्या बाबतीत बरीच चर्चा झाली आणि त्यावेळी नवीन पूल बांधण्याचं ठरवलं। हा नवीन पूल बांधत असताना हा स्टेट ऑफ आर्ट प्रोजेक्ट व्हावा, गोव्याचा करताच नाही तर देशाकरता भूषणावं असा प्रोजेक्ट व्हावा अशीच कल्पना आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये होती। आणि आज मला अतिशय महत्त्वाचा आनंद आहे की हा महत्त्वाचा ब्रिज, ही लाईफलाईन आहे गोव्याची, हा ब्रिज आज 8 लेनचा ब्रिज या ठिकाणी याचं उद्घाटन होत आहे। नवीन वर्षाच्या अतिशय सुरुवातीच्या काळामध्ये, म्हणजे आता नवीन वर्ष सुरू व्हायला आता फार काळ नाही आहे, अशा वेळी नवीन वर्षाची भेट ही गोव्याच्या जनतेला मिळालेली आहे। मी गोव्याच्या जनतेचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खूप शुभेच्छा देतो। मागच्या वेळी विशेषतः गोव्याच्या याच्यामध्ये लोकांना जो त्रास होता तो लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी विनंती केली, त्यामुळे अर्धा भाग आपण त्यावेळी पूर्ण केला, घोषणा केली, त्याचं उद्घाटन केलं। हा जो प्रोजेक्ट आहे 2,530 कोटी रुपयाचा आहे। 640 किलोमीटर लांबीचा 8 लेन केबल स्टेट ब्रिज आहे आणि ॲप्रोचेस जवळपास 13 किलोमीटरचे आहेत। हे सगळं सिमेंट कॉन्क्रीटचा बांधलेला काम आहे। यावर लाइटिंगची व्यवस्था केलेली आहे आणि विशेषतः ज्यावेळी हे काम केलं त्यावेळी माझ्या मनातली इच्छा होती की या ठिकाणी या केबल स्टेट ब्रिजच्या वरती एक व्ह्यूअर गॅलरी आणि एक आर्ट गॅलरी तयार व्हावी। आणि त्यामुळे काही अडचणी आल्या। या पुलाच्या बाजूला खाली जागा पाहिजे होती, विशेषतः फॉरेस्ट एन्व्हायरमेंटच्या परवानग्या पाहिजे होत्या आणि त्यामुळे मी प्रमोद सावंतांना विनंती केली की तुम्ही हे करा, मी तुम्हाला अनुमती देतो। आणि जवळपास 280 कोटी रुपये खर्च करून आता या ठिकाणी व्ह्यूअर गॅलरी आणि आर्ट गॅलरी होणार आहे। आपण नावेतून येऊ पाण्यातून आणि कॅप्सूल लिफ्टमध्ये बसून वरती टोकावर जाणार आहे। गोव्यामध्ये रोज 2.5 लाख टुरिस्ट येतात। मला विश्वास आहे जसं
आपल्या इथे फ्रान्समध्ये पॅरिसमध्ये जसं टावर आहे एफेल टावर, तशा टाईपचं गोव्याचा हा ब्रिज आणि हे पर्यटनाचं स्थळ जागतिक कीर्तीचं होईल असा मला विश्वास आहे.